नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर परिसरात खरीप पेरणीस आला वेग। अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे, बोरेगाव, बराणपूर, हन्नूर, पितापूर, ननेगाव, चप्पळगाव, अकनाळ, दरसनाळ आदी परिसरात खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे। गतवर्षी अनेक नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागले होते। यावर्षी मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र खरीप पेरणीस वेग आला आहे। सध्या शेतकरी वर्ग हा अनेक अडचणींचा सामना करत असून आर्थिक संकटात सापडला आहे। पेरणीसाठी लागणारी बी बियाणे, खते व पेरणीचा खर्च वाढला आहे। पेरणीसाठी बैलजोडीसह ट्रॅक्टरद्वारे पेरणीवर भर दिला जात आहे। सध्या खरीपामध्ये तूर, बाजरी, सोयाबीन, मका, भुईमूग, मूग, उडीद या प्रमुख पिकांची पेरणी सुरू आहे। बैलजोडीचा एक दिवसाला पेरणीसाठी 1500 ते 1800 रुपये इतके भाडे द्यावे लागत आहे। यावर्षी रासायनिक खते, बी बियाणे पुरेसा साठा उपलब्ध नाही। यामुळे शेतकरी बांधवांवर पेरणीसाठी कसरत करावी लागत आहे। रयत संवादसाठी शंकर माळी, डोंबरजवळगे, अक्कलकोट। तुमचं नाव काय? गौरीशंकर मल्लिकार्जुन खांडेकर, कुठलं गाव? सध्याला काय पेरणी करायला आहे? मग सर्व आजूबाजूचे शेतकरी ट्रॅक्टरवर पेरणी करायला, तर तुम्ही बैलावरच का पेरणी करायला आहे?